राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना। परमादरणीय वैकुंठवासी निवृत्ती काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आज 6व्या दिवसाची ही वाक्पुष्प सेवा सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आपणाला भगवत चरणी समर्पित करायची आहे। चिंतना करता मी आपल्या पुढे म्हणून दाखवलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील 190व्या क्रमांकाची आहे। श्रीमद भगवद्गीतेचा भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय, 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायातील यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति 17वा श्लोक। आणि या 17व्या श्लोकामध्ये कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान श्रीकृष्णानं जी भक्तांची लक्षणं कथन केली त्यामध्ये यो न हृष्यति, जो हर्ष पावत नाही तो भक्त। विश्वमौली ज्ञानोबारायांनी हर्ष पावत नाही तो भक्त का हर्ष पावत नाही याची कारणमीमांसा या ओवीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या पुढे मांडलेली दिसते। विशिष्ट प्रकारचे भोग जरी जीवनामध्ये प्राप्त झाले तरी तो हर्ष पावत नाही। कारण त्या भक्तानं आत्मलाभाला सर्वश्रेष्ठ असणारं समजलेलं आहे, जाणलेलं आहे। आत्मलाभ हाच सर्वश्रेष्ठ आहे, सुंदर आहे, गोमट आहे, हिताव आहे। आत्मलाभाच्या अतिरिक्त लाभ अनेक आहेत। मी चिंतन करत असताना बोलून गेलोय,
प्रापंचिक लाभ वेगळे, पारमार्थिक लाभ वेगळे. त्या प्रापंचिक लाभाच्या बाबतीमध्ये ऐहिक लाभ आणि पारत्रिक लाभ कुठलाही लाभ असो त्याला तो भक्त श्रेष्ठ, सुंदर, हितावह मानत नाही. एक आत्मलाभच असा आहे की तो गोमटा आहे, म्हणजे सुंदर आहे, हितावह आहे. आत्मलाभ हेच हित आहे. आत्मलाभ हाच श्रेष्ठ लाभ आहे. आणि आत्मलाभाचं चिंतन करत असताना आपण विचार केला आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार, देवाची प्राप्ती, ब्रह्मानुभूती, आत्मसुख, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करत असताना ती ब्रह्मानुभूती, तो साक्षात्कार मी थोडं काल बोलता बोलता बोललोय, केवळ ब्रह्मज्ञान होणं. पुन्हा बोलतोय. बळीराम महाराज मला सकाळी गुरुजींनी फोन केला. थोडी शंकाही उपस्थित केली. झालं, आमचं चर्चा झाली. त्यांना थोडंसं संदेहात्मक वाटल्यामुळं त्यांनी फोन करून विचारलं. काही जणांना वाटलं असेल तरी विचारावं की नाही महाराजाला कदाचित. तर त्यांना वाटलेली शंका मीच निर्माण करून मी तुमच्या पुढं त्याचं असणारं विवेचन मांडतोय. ब्रह्मज्ञान, ब्रह्मात्माऐक्य बोध ज्याला म्हटलं जातं, ब्रह्मज्ञान ज्याला म्हटलं जातं, आत्मज्ञान ज्याला म्हटलं जातं, ज्ञान सापेक्ष दृष्टीने जर विचार केला, अज्ञान निवर्तक ज्ञान आहे. गुरुजी म्हटले जर ज्ञान वेगळं आणि मोक्ष वेगळा असं जर म्हटलं तर दोन होतील आणि त्यामध्ये साध्य साधन भाव संबंध येऊ शकतो. मग आत्मलाभाच्या ठिकाणी साध्य साधन भाव संबंध मानायचा का? बरोबर आहे ना गुरुजी? ज्ञान हे अज्ञान घालवण्याकरताच आहे. आणि बोलताना काल आपण काही प्रमाणांचाही विचार केला. ज्ञानविण एके उपाय करीशी जितुके तिही गुंपिशी आधी किरुकी ये ज्ञानादेव तु कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा. ज्ञानानेच मोक्ष, ज्ञानाशिवाय नाही. मग ज्ञानाचा हेतू मोक्ष आहे, याचाच अर्थ आहे ज्ञानाचं साधन मोक्ष आहे. शास्त्रामध्ये प्रयोजनाचे दोन प्रकार असणारे सांगितले गेलेत. ज्ञान हे प्रयोजन आहे आणि मोक्ष हे प्रयोजन आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती
असं ज्या मोक्षाचं स्वरूप आहे, हा मोक्ष परमप्रयोजन आहे आणि त्या मोक्षाला आड असलेले प्रतिबंध, भ्रम, अध्यास हे घालवण्याकरता जे ज्ञान आहे ते ज्ञान साधनभूत ज्ञान आहे. तसा ज्ञान शब्दाचा अर्थ चित म्हणजे ज्ञान आहे आणि चित हे परब्रह्म परमात्म तत्वाचं स्वरूप आहे. इथे आपल्याला विचार करत असताना असा विचार करावा लागेल, सत चिद आनंद परब्रह्म परमात्म तत्वाचं स्वरूप आहे. आत्मा कसा आहे, ब्रह्म कसं आहे, थोडं आपण चिंतन करत असताना पाहिलंय. तो अनादि अनंत आहे, देश काल वस्तू परिच्छेद शून्य असणारा आहे, भेदरहित आहे. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, कुठल्याही प्रकारचा भेद त्याच्या ठिकाणी नाही. अज आहे, अव्यय आहे, अनंत आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैदम क्लिंदयांत्यापो न शोषयति मारुतः अच्छद्यो यमदायो मक्लेद्यो शोचेवच नित्य सर्वगत स्थानो रचलोयम सनातना. सनातन असलेला तो ते आत्मतत्व न जायते म्रियते वा कदाचिन. ज्ञानामध्ये सुद्धा शास्त्रकारांनी दोन प्रकार सांगितले, एक परोक्ष ज्ञान, दुसरं अपरोक्ष ज्ञान. वेदांत शास्त्राचा खूप मोठा विचार आहे यामध्ये. आहे हे परोक्ष आहे, पण ते तूच आहेस असं श्रीगुरूच्या मुखातून ज्यावेळेस काना वचनाची भेटी यानं श्रवण घडतं, त्यावेळेस मीच ब्रह्मस्वरूप आहे हे अपरोक्ष आहे. ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आहे आणि मीच ब्रह्म आहे हे अपरोक्ष ज्ञान आहे. या आत्मलाभाकरिता, स्वस्वरूपाच्या अनुभूतीकरिता, ब्रह्मात्माऐक्य बोधाकरिता केवळ आणि केवळ ज्ञान हेतू आहे. तशी साधनं खूप आहेत, साक्षात्काराची अनेक साधनं आहेत. मी पहिल्या दिवशी बोललो होतो, कृपा हे एक साधनच आहे, नाही असं नाही. कृपेनंही साक्षात्कार आहे, वाद नाही. अन्य जी साधन आहेत, नाना साधनाच्या केल्या खटापटा, परी त्या न पवतीची याच्या दारवंटा. जानो जाता जाणीव घाली आडपाटा. योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटाओ. कर्म साधन आहे, योग साधन आहे. योगाच्या बाबतीमध्ये तर ज्ञानोबारायांनी खूप असणारं सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये, हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय बोलले, योग याग विधी येणे नोहे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभधर्म. युजिर योगे या संस्कृत धातूपासून बनलेला हा योग शब्द आहे.
शब्द काय? योग. आजकाल काय फॅड निघाले, कोण जाणे, लोक म्हणतात आम्ही योगा करतो. योगा शब्दच पुढे आणला. काय योगा करतात कोण जाणे. आमचे गुरुवर्य मारुती बाबा कधी कधी हसत हसत म्हणत असतात, संध्याकाळी ढाब्यावर जेवतो आणि सकाळी उठून योगा करतो. योगाभ्यास करत असताना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अष्टांग योग प्रक्रिया खूप मोठं वर्णन आहे. योगश्चित्त वृत्ती निरोधः युजुर योगे. योग शब्दाचा सरळ अर्थ आहे जोडणे, मिलन. जीवाशी शिवाचं मिलन, ऐक्य. जीव ब्रह्म ऐक्य जिथे घडतं तिथे योग साधला जातो. कर्माची सूक्ष्मता शास्त्रांनी सांगितली, योगाची दुस्तरता सांगितली. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट बोलले, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राजभार चाले ऐसा. साधना अनेक आहेत, पण ज्ञान साधन असं श्रेष्ठ साधन आहे. बाकीचे साधन याच्या दारापर्यंत सुद्धा पोहोचवणं अवघड आहे. त्या साधनांनी परीण न पवती वो याच्या दारवंटा, दारापर्यंत सुद्धा पोहोचवण्याकरता ती साधनं असमर्थ ठरू शकतात. मोक्ष प्राप्तीचं साधन परमानंद जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हे जे मोक्षाचं स्वरूप आहे, असा मोक्ष श्रुतीच्या शब्दामध्ये ज्ञानादेव तू कैवल्यम. कैवल्य म्हणजे मोक्ष. आणि हा मोक्ष भक्तिशास्त्रामध्ये 4 मुक्ती सांगितल्या: सलोकता, समीपता, सायुज्यता, आपलं स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्यता हा मोक्ष आहे. त्याच्यामध्ये थोडा क्रम आहे. मुक्ती 4ही मुक्तीच आहेत. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती 4ही साधी आल्या. 4ही मुक्तीच आहे. पण त्यातली त्याचा तरतम भावाने जर थोडा विचार जर करायचा म्हटलं तर सायुज्यता, आणि सायुज्य हाच मोक्ष आहे. सायुज्य सौरसो दिधला पुतणे, जी मारण्याकरता आली, पुतणेची एक भक्ती आहे. आणि भक्तीची शक्ती आहे मुक्ती देणं. भगवंतानं तिलाही सायुज्य प्रदान केलंय. ऐशिया अपराधिया शिशुपाला आपण पेठावधी दिला गोपाळा. अनेक भक्तांना सायुज्य प्रदान केलाय भगवान परमात्म्याने, मोक्ष दिलाय, प्राप्ती झाली त्यांना. ज्ञानाचा विचार करत असताना
श्रीमद भगवद्गीतेच्या प्रमाणाच्या द्वारा जर बोलायचं म्हटलं तर जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र दुसरी वस्तू नाही. कधीकधी मी हाही विचार करत असतो की ज्ञानासारखी पवित्र नाही, ज्ञानच पवित्र आहे. याचा अर्थ ज्ञानच भगवंताचं स्वरूप आहे. कारण भगवान परमात्मा पवित्र आहे, भगवंताचं नाम पवित्र आहे. भगवत स्वरूप असलेले साधू पवित्र आहेत. आपण बहुश्रुत आहात. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, त्याच्यापेक्षा दुसरं काही पवित्र नाही. ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. नामनामेचा अभेद या विचारातून भगवान परमात्मा पवित्र, तसं भगवंताचं नाम पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम. ज्ञान नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. इह अस्मिन् जगती, संसारे, या जगामध्ये, या संसारामध्ये ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखी पवित्र. दुसऱ्याही काही काही गोष्टी पवित्र आहेत, पण ज्ञानासारख्या नाही. आपण बहुश्रुत आहात. हिमालय पवित्र आहे, गंगा पवित्र आहे, गाईचं दूध पवित्र आहे. ज्ञानोबारायांनीच म्हटलंय ना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्यरुणी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. ज्ञानासारखी या जगामध्ये दुसरी पवित्र वस्तू नाही. असं हे पवित्र ज्ञान चिदार्थानं घेतलं तर भगवंताचं स्वरूप आहे, आणि साधन म्हणून जर स्वीकारलं तर त्याच्या प्राप्तीकरता पुन्हा खटाटोप आहे. मग अपेक्षिता फुले काय पुढं सांगतील, तेही सांगतील किरपुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. जिथे संकल्प विकल्पाचा संबंधच अंतःकरणामध्ये येऊ शकत नाही, असा जो बोध आहे, त्या बोधाचा हेतू म्हणजे साधन आहे. जेने करण आहे, साधन आहे. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. भज सेवायाम, सेवा करावी. कशी करावी? ज्ञानोबराय बोलतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. जवळजवळ प्रत्येकाला मालक व्हावा वाटतं. हा, आणि बळीराम महाराज एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, मला असं वाटतंय, ज्याला घरची मालकी हाकता येत नाही त्याला सप्ताहाचा मालक व्हावा वाटतं. मी सांगावं आणि बाकीच्याने ऐकावं. नुसतं बाकीच्यानीच नाही, महाराजाने ऐकावं. घरी बायको ऐकत नाही, पण महाराजांना ऐकण्याची इच्छा करतो. सांगावं वाटतं, ऐकण्याची प्रवृत्तीच होत नाही.
ऐकावं. ऐकण्यामध्ये खूप मोठा लाभ आहे, खूप मोठा फायदा आहे. मला वाटतं मी एक दिवस बोलत असताना या देहाच्या संबंधाने विचार आपल्या पुढे मांडत असताना नवद्वारे पुरे देही आणि बोललो होतो, पण थोडंसं पुन्हा मला लक्षात आलं, पण पुन्हा विसरून गेलं. चिंतन करताना एक एक करता करता विसरून गेलं. ऐकणं आणि पाहणं, नेत्र आणि कर्ण म्हणजे कान, हे दोन इंद्रिय फार महत्त्वाची आहेत. थोडं बारकाईने जर विचार केला ना गुरुजी, तर भगवान परमात्म्यानं या शरीराची निर्मिती करत असताना फार सुंदर केली. आता काही काही माणसं नाव ठेवतात, नाही नाही देवानं चूक केली, देवानं खादाड माणूस विचार करतो, हे तोंड इथं नाही देता वरून दिलं असतं तर 2-4 गुलाबजामुन आणखी टाकता आले असते. देव चुकला म्हणतो. फार सुंदर निर्मिती आहे. साधू संतांनी ते वर्णन केलंय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. सुंदर देह दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. आता बघा आला इथं, हा देह सुद्धा गोमटा आहे. ते गोमट्याचं चिंतन करत असताना मी बोललो काही गोष्टीबद्दल. देहही गोमटा आहे. ते गोमटा म्हटलं तू गोमटा आहे, सुंदर आहे, चांगला आहे. दोन्ही बाबतीचं चिंतन वर्णन मीही केलं. आणि एक दिवस कोणी बरं कीर्तनामध्ये असणारं दोन्ही बाबतीचा विचार आपल्याला वक्त्याच्या मुखातून श्रवण करायला मिळाला. हा हो, आदरणीय कान्होबा महाराज देहूकर बोलले होते त्या दिवशी. भगवान परमात्म्यानं या शरीराची निर्मिती करत असताना एक थोडंसं विचार केला. मी एका मोठ्या विचारवंताच्या मुखातून ऐकलेलं तुमच्या पुढे मांडतोय. प्रत्येक माणसाला इंद्रिय, कान किती दिले? कान किती आहेत? 2. डोळे किती आहेत? 2. पाय किती आहेत? 2. किती आहेत? 2. हात किती आहेत? 2. तोंड किती आहेत? काय बोलता? अहो काही काही जणाला म्हणतात, म्हणत नाहीत का तुमच्याकडं, त्याचं काय ऐकता तो दुतोंड आहे. मुख किती आहे? तोंड किती आहेत? 1 आहे. गंमत कशी आहे पहा. मुख 1 आहे, कान 2 आहेत, डोळे 2 आहेत, हात 2 आहेत, पाय 2 आहेत. जे जे 2 आहेत त्यांना काम 1 आहे. आणि जे एकटं आहे त्याला काम 2 आहेत. दोन कान पण काम 1च ऐकणे, 2 डोळे पण काम 1च पाहणे, 2 पाय काम 1च चालणे. पण मुख 1 आणि कामं किती आहेत? तोंडाची कामं किती आहेत? किती कामं? लई कामं आहेत. 1 बोलणे आणि दुसरं खाणे. म्हणून ते महात्माजी म्हणायचे, 2 असणाराला 1 काम आहे आणि एकट्या मागं 2 काम आहेत.
मग ते एकट्याचा दोन कामाकरता किती उपयोग करायचा, किती त्याला असणार लोड द्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवा म्हणायचे. कर्णेंद्रिय आणि नेत्रेंद्रिय यामध्ये कर्णेंद्रिय कान आणि नेत्रेंद्रिय डोळे हे दोन इंद्रिय असे आहेत की या दोन इंद्रियाच्या द्वाराच, या दोन दरवाजाद्वाराच, या दोन खिडक्याद्वाराच दोघे जण माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. मी त्या दिवशी एवढं वाक्य बोललो होतो. कोण दोघे जण? एक परमात्मा आणि दुसरं पाप. पाप प्रवृत्ती एक तर पाहण्यातून आहे आणि एक तर ऐकण्यातून आहे. आणि अंतःकरणामध्ये परमात्मा प्रेम जागृती एक तर पाहण्यातून आहे अथवा दुसरी गोष्ट ऐकण्यातून आहे. गोपिकांचं उदाहरण मी बोललो होतो. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. हो, त्याला पाहिल्यानंतर सुंदर असणारं ते रूप पाहिलं की पुन्हा 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 पाहण्याची अपेक्षा करतात वगैरे वगैरे. आणि ऐकण्यातून रुक्मिणी आईसाहेबाचं उदाहरण आहे. श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान श्रीकृष्णाला 7 श्लोकामध्ये एक पत्र लिहिलेलं आहे. किती? 7 श्लोकामध्ये. आणि त्या 7 श्लोकापैकी पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातला पहिला शब्द आहे रुक्मिणीचा श्रुत्वा. मला अधिक त्याबद्दलचा विस्तार करत बसायचं नाही. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर. रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्ण चरणी सर्वस्व समर्पित केलंय. रुक्मिणीनं भगवान कृष्णाला पाहिलेलं नाही. श्रुत्वा फक्त साधू संतांच्या थोरा मोठ्यांच्या मुखातून त्याचं स्वरूप वर्णन श्रवण केलंय, त्याचं स्वभाव वर्णन श्रवण केलंय, त्याचं सामर्थ्य वर्णन श्रवण केलंय. म्हणून रुक्मिणीला न पाहताही भगवान श्रीकृष्णाचा यथार्थ परिचय आहे. मी नेहमी सांगत असतो, परिचयाकरता ओळखीकरता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, त्याचं स्वरूप काय, त्याचा स्वभाव काय आणि त्याचं सामर्थ्य काय. सामर्थ्य, स्वभाव आणि स्वरूप याची ओळख होणं ही खरी यथार्थ ओळख आहे. खूप तोही चिंतनाचा भाग आहे. मला तिकडे अधिक जात बसायचं नाही. श्रुत्वा ऐकणे, ऐकल्यामुळे, ऐकण्याने रुक्मिणीने आपलं सर्वस्व भगवत चरणी असणं मन समर्पित केलं आणि अपहरण प्रसंगी देह शरीर समर्पित करून टाकलं. संपलं. श्रवणालाही महत्व आहे. श्रोत्वा ऐकावं. किती ऐकावं? खूप ऐकावं. आम्हाला ऐकावं वाटत नाही, सांगावं वाटते. सांगण्याकरता खूप उतावीळपणा आहे माणसांच्याकडं. अगोदर ऐकलं पाहिजे. कुठेतरी महापुरुषांच्या सानिध्यामध्ये चरणकमलाजवळती बसून सद्ग्रंथाचं श्रवण करावं लागतं आणि मग सांगण्याकरता बसावं लागतं. आणि त्यातले त्यात पुन्हा नुसतं ऐकून चालत नाही, ते कृतीत आणावं लागतं आणि मग बोलावं लागतं. गुरुनाम गुरु वैकुंठवासी देहुकोर माऊली
मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलंय की असं म्हणायचे. ते काय म्हणायचे? देवकर माऊलीचं एक वाक्य प्रसिद्ध होतं. ते म्हणायचे, अगोदर करावं आणि मग बोलावं, अगोदर ऐकावं आणि मग सांगावं. त्यांचे शब्द असे असायचे, पाठीभर ऐकावं आणि मग वाटीभर सांगावं. आमचं वाटीभर ऐकणं सांगणं पाठीभर आहे. आजकाल कोणालाही वाटतंय उठलं की उपदेश करावा, कशाचाच ठिकाणा नसतो. आचार विचार उच्चार आचार विचार उच्चारातून चारित्र्य निष्पत्ती आहे. आणि जो चारित्र्य संपन्न आहे त्याच्या बोलण्याचाही परिणाम होतो. मी आपल्याला बोलत होतो, साधना अनेक आहेत, पण पवित्र ज्ञान ब्रह्मात्माऐक्य बोधात, ज्याला आपण आत्मलाभ म्हणतोय, ज्ञानादेव तो कैवल्यम या उक्तीप्रमाणे त्या कैवल्यनाम मोक्षाच्या प्राप्तीकरता जे ज्ञान हवंय त्याच्याकरता सेवा हवी आहे. तनु मनो जीवे चरणाशी लागावे न अगरबत्ता करावे दास्य सकळ. आणि ती सेवा सुद्धा मी करतोय, मी सेवा केली, मी सेवा करतोय, मी सेवा करतोय, हा गर्व धारण करून अगरबत्ता. एका एका शब्दाला वाङ्मयामध्ये फार अनन्यसाधारण महत्व आहे. सेवा आहे, पण पाठीमागे जर गर्व असेल, अहंभाव असेल, सांगेतील किर पुशिले होऊ शकत नाही. अंतकरणामध्ये जर अभिमान असेल आणि अभिमान वृत्ती अहंकार धारण करून जर एखादा साधक सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये बसला तर त्याला अपेक्षित असलेलं ते सांगतील नाही. म्हणून अगरबत्ता करावे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये गर्व असता कामा नये. ज्ञानाची अंतरंग साधनं, बहिरंग साधनं, जवळची दूरची, खूप मोठा शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व. त्या समाधी षटकामध्ये शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा, त्याच्यापेक्षा आणखीन जवळची श्रवण, ही साधन आहेत. विवेक वैराग्याची साधन आहेत, पण ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं श्रवण मननादिकाचा विचार केला तर ही बहिरंग आहेत, थोडी दूरची आहेत, एवढी डायरेक्टली नाही. बरं, ती असल्याशिवाय हे घडत नाही हे तितकंच सत्य आहे. वैराग्य वैराग्य, पण विवेक जागृत नसेल तर ते वैराग्य टिकत नाही. महाराज बोलले ना, विवेका वाचोनी कही वैराग्यासी विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञानाच्या बाबतीत बोल.
विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य आहे पण विवेकासहित असेल तर उपयोगाचे. आता थोडंसं आणखीन वेगळ्या बाबतीतून जर मी बोलून जातो. नाथबाबांची खूप मोठी ग्रंथसंपदा आहे. त्याच्यामध्ये एक चिरंजीव पद नावाचा ग्रंथ आहे, अवघ्या 42व्याचा आहे. आणि तिथे जे चिरंजीव पद तेच इथं ज्ञानोबरायाचा आत्मलाभ आहे. आणि या दृष्टीने विचार केला तर तिथं त्या पदाच्या प्राप्तीकरता चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही. तिथे खूप मोठं सुंदर वर्णन आहे. आता ते चिरंजीव पद असं आहे, मी तर कधी कधी म्हणत असतो, चिरंजीव पद जर अर्थदृष्टीनं चिंतन करून एखाद्या महाराजानं वाचलं, त्याचं चिंतनच बारकाईनं केलं आणि ते आत्मसात करायचं जर ठरवलं तर नक्की ते महाराज की सोडल्याशिवाय राहायचं नाही. वैराग्य विचार मांडताना तर स्पष्ट काही गोष्टी असणाऱ्या नाथबाबांनी खूप सुंदर असणाऱ्या विवेचन केल्यात. वैराग्य वैराग्य वैराग्यवान वैराग्यवान दाखवतो लोकाला, सांगतो लोकाला, पण ह्याचं वैराग्य कसं असतं? एकीकडं प्रवचन चालू असतं, हरिकथा चालू असते, कीर्तन चालू असतं, आणि हा घरोघर जाऊन पूजा करून घेत असतो. मला अधिक बोलत बसायचं नाही. श्रवण असेल, मनन असेल, निधिध्यासन असेल, तत्वम पदार्थ शोधन असेल, आता ह्या 4 मध्ये सुद्धा, अंतरंग साधनेमध्ये सुद्धा, ज्ञानप्राप्तीची ही जी श्रवण मनन निधिध्यासन आदी, त्याच्यामध्ये सुद्धा तत्वम पदार्थ हे महत्वाचं आहे. तत्वमसी महावाक्य बोध झाला पाहिजे. वाक्यामध्ये, शास्त्रामध्ये अवांतर वाक्य वेगळी आहेत, महावाक्य वेगळी आहेत. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ते तू आहेस. आता खूप मोठा विचार आहे बघा गुरुजी इथं, बळीराम महाराज. तत्त्वम आणि अशी, अशी पदानं दोन्हीचं ऐक्य साधलं. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, ते तू आहेस, ते परब्रह्म तत्व तू आहेस. वाच्यार्थाच्या दृष्टीनं विचार जर केला, तत्पदाचा वाचक ईश्वर आहे, आणि लक्षाच्या दृष्टीने केला तर सबल ब्रह्म आहे. आणि त्वम पदाचाही विचार करत असताना त्वम पदाचा वाच्यार्थाने विचार केला तर जीव चैतन्य आहे, लक्षार्थाच्या दृष्टीने विचार केला तर कुटस्थ चैतन्य आहे. जीव चैतन्यामध्ये आणि ईश्वर चैतन्यामध्ये भेद आहे. जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. दोन्ही पण लक्षार्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य आणि त्वम पदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य. कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्याचं दोन्हीचं अशी पदानं ऐक्य सांगितलंय. आणि असा जो महावाक्याचा बोध श्री गुरुच्या मुखातून असणारा काना मनाची भेटी, काना वचनाची भेटी, या न्यायानं ज्या वेळेस असणारा श्री गुरूंच्या मुखातून तो श्रवण करतो, श्रवण करत असताना त्याची ती श्रद्धा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हव्यातच. शास्त्र वचनावरती विश्वास असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. सद्गुरु वचनावरती श्रद्धा असावी लागते. ब्रह्मात्मा ऐक्य
सद्गुरूच्या मुखातून केलेल्या श्रवण, त्या श्रवणाचं मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन आदी असणाऱ्या अंतरंग साधनांच्या द्वारा विचार केल्याच्या नंतर जो बोध होतोय, ज्ञान होतंय, आता हे ज्ञान अपरोक्ष अनुभूती करता, साक्षात्कारा करता शास्त्रकार सांगतात हे ज्ञान हेतूच आहे. मी थोडा एवढा प्रपंच असणारा करत बसलो. माझं मूळ चिंतनाचा विषय कालच्या प्रमाणे चालू असलेला त्याचा जर विचार पाहायचा म्हटलं, आणि मला तो पाहायचा आहे, हे बोलतच राहिलं तर पुढे अधिक लांबतच जाणार आहे. मला उद्याच्याला पुढे समारोप करायचा आहे आपल्या या चिंतनाचा. तेव्हा त्या दृष्टीनं काही गोष्टी आणि जो चालू असलेला त्यातला एका पदांचा आत्मा काय, लाभ काय, गोमटे काय, पुढे भोग काय, एक आपण असणारं चिंतन करत होतो. त्या भोगांचा विचार करत असताना अष्टभोगाचा विचार मी काल थोडक्यामध्ये असणारं बोलत असताना 3-4 भोगापर्यंत काहीतरी बोललो होतो. हो, हे अष्टभोग असणारे मानसोल्लास नावाच्या एका साहित्यामध्ये, ग्रंथामध्ये त्या कवीने जे अष्टभोग कथन केले त्याच्यामध्ये सुगंध, वनिता, गीत, तांबोल, पुष्प, शय्या, भोजन आदी असणारे हे अष्टभोग आहेत. आणि त्याच्यामध्ये भोजन हा एक भोग सांगितला. थोडं बोलता बोलता मी परवा एक हेही बोललो होतो की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषय भोग आहेत. 5 ज्ञानेंद्रियद्वारा हा जीव 5 विषयाचा भोग भोगतोय. पाच ज्ञानेंद्रिय आहेत. त्वगेंद्रिय, रसनेंद्रिय, श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि चक्षुरेंद्रिय. सोप्या शब्दात बोलायचं म्हटलं तर नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ रसनेंद्रिय. रस विषय रसनेद्वारा असणारा भोगला जातो. रूप विषय नेत्रेंद्रियद्वारा भोगला जातो. शब्द विषय कर्णेंद्रियद्वारा भोगला जातो. स्पर्श विषय त्वगेंद्रियद्वारा भोगला जातो. गंध विषय घ्राणेंद्रियद्वारा भोगला जातो. आता हे इंद्रिय विषय भोगामध्ये रममाण आहेत आणि त्या इंद्रियाला विषय भोगा करता प्रवृत्तीची गरज नाही. परांच खानी व्यतृणात स्वयंभू तस्मात् परांग न पश्यति, तस्मात् परांग पश्यति न अंतरात्मन उपनिषद सांगते. साधू संतांनी वर्णन केलं. वेदे न करिता प्रेरणा, सहज विषय भोगाची वासना, त्याला काय अट्टहास करावा लागतो काय जीवाला? अनेक जन्माचे संस्कार आहेत. हो, पता नाही किती जन्मामध्ये काय काय भोग भोग भोगत 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 इथपर्यंत आलाय. अनेक जन्माचे भोग भोगाचे संस्कार, सहज वासना होते. आणि त्या इंद्रियांना त्या विषय भोगापासून जर आवरायचं म्हटलं, थांबवायचं म्हटलं तर फार अवघड गोष्ट आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फारच गोड चिंतन असणार आहे याचं केलेलं आहे. किती अवघड आहे. इंद्रिय
विषय भोगापासून आवरत असताना त्या आवरणाऱ्या साधकाला किती वेदना होतात. ज्ञानोबारायांनी, ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबारायांचे जे दृष्टांत देण्याची जी पद्धत आहे, एक दृष्टांत दिला, दुसरा दुसरा तिसरा तिसरा, एकाच चढी एक एकाच चढी एक असे दृष्टांत देत राहतात ज्ञानोबा. सारसाही विघडता की ओहाहुनी वत्स काढिता, का भणंग दवडिता भानयावरुनी, माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, आणि होय का उदक तुटता मिना. सारस पक्षाचा दृष्टांत पहिला दिला, वासराचा दुसरा दिला, भिकाऱ्याचा तिसरा दिला, आईच्या दुःखाचा चौथा दिला आणि मासळीचा पाचवा दिला. 5 दृष्टांत. एक सिद्धांत असणारा, सिद्धांत एकच, ज्ञानोबाराला एकच कथन करायचंय की जो साधक आहे, साधकाच्या जीवनामध्ये इंद्रियांना भोग्य असणाऱ्या त्या विषयापासून आवरत असणारा किती मरणप्राय वेदना होतात, किती दुःख होतं. असं म्हणतात ते सारस पक्षाचं जे जोडपं असतं ते नर आणि मादी, एक मोठी नदी, नद एक या किनाऱ्याला आहे, दुसरं दुसऱ्या किनाऱ्याला आहे, आणि मिलनासाठी आतुर, विरह भयंकर आहे. मग ती मादी आवाज करते, ओरडते. त्यावेळेस तो मादीचा आवाज नराच्या कानावर पडला की नरही तिकून आवाज देतो. नराला वाटतं तिकडच्या पलीकडच्या तीरावर आहे, चला आपण तिकडे जावं. नर या तीरावरून त्या तीरावर निघतो. तेवढ्यामध्ये मादीनेही त्या नराचा आवाज ऐकलेला असतो. ती मादीला वाटतं आपण त्या तीरावर जावं. ती त्या तीरावरून या तीराकडे निघते आणि असं ते त्यांचं जाणं येणं. मिलनाकरता आतुर आहेत, विरहाच्या वेदना आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, काही काळ जाईल, भेटतीलच कधीतरी. गेलं दुःख. साधकाच्या जीवनात असं नाही. काही काळ धरलावरून, काळापुरतं, काही काळापुरतं नाही. काही काही जणांबद्दल ऐकायला मिळतं, म्हणजे खूपच अरे बाप रे बाप, काय काय वैराग्य, काय वैराग्य, काय वैराग्य, फुसबार. गाईला पिण्याकरता सोडलेलं वासरू, मुखामध्ये स्तन आहे, दूध प्राशन करतंय. माणूस फार चतुर, फार लबाड आहे हा मनुष्य. गाय दूध कोणाकरता देते हो? तुमच्याकरता देते का? तुमच्या माझ्याकरता गाय दूध देत नाही, वासराकरता देते. पण माणूस फार हुशार, त्या वासराला बाजूला करतो आणि आपण काढून घेतो. वैद्य बाबा म्हणायचे त्याला बाजूला काढून त्या खुंट्याला बांधल्याच्या नंतर ते वासरू नक्की त्या दूध काढणाऱ्याला आशीर्वाद देत असेल. वेदना आहे, दुःख आहे.
पण नंतर त्याला पुन्हा सोडलं जातं, पुन्हा तो दुःख विसरतो, पुन्हा ते वासरू दूध प्यायला लागतं. साधकाच्या जीवनात असं नाही आहे. अनेक दिवसाचा उपवासी असलेला भिकारी भरल्या ताटावरती बसलेला आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर म्हणून पाणी फिरवून आता सुरुवात करायची आहे. निमंत्रित कोण कोण आले म्हणून यजमान असणारे पंक्तीमध्ये फिरत होते. पेक्षा संपली म्हणून तिकडे जायचं नाही, समारोप करायचा आहे. दुःख आहे त्या मातेला, एवढं दुःख, एवढं दुःख, एवढं दुःख, कशातच तिचं मन लागत नाही. ताट समोर आलं, जेवायला बसली तर घास घेतला की बाळाची आठवण बाजूला सरते, डोळ्यातून आसवांच्या धारा. पुढे सण यावा, दिवाळीचा सण आला, घरी दिवाळी करील का? जिचं एकुलतं एक लेकरू असणारं आणि तेही वयाच्या वैशेची या शेवटी, वय झाल्यानंतर झालेलं, आता पुन्हा होण्याचा काही असणारा विचार नाही. आणि असं ते एकुलतं एक लेकरू काळानं झडप घालून नेलं, ती दिवाळी घरी बनवील, लाडू करंजा शंकरपाळे करील का? सगळ्याला माहिती असतं, शेजारी पाजारी पाहुणे रावळे सगळ्याला माहिती असतं खूप दुःखात आहे. मग एखादी शेजारीने असणारं फराळाचं ताट नेऊन देते, बाई तू बनविलं नसशील काही, पण हे घे का. जेवायला बसताना समोर ठेवलेलं ताटातले 4-2 पदार्थ कुणीतरी मध्ये वाढलेले, खात नाही, हात लावत नाही. 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं. पहिल्या वर्षी करत नाही, शेजारणीनं आणून दिलेलं खात नाही. दुसऱ्या वर्षी करत नाही, पण शेजारणीनं आणून दिलेलं खाते. 3ऱ्या-4थ्या वर्षी तर पुन्हा बनवायला सुरुवात करते. विसरणार आहेत. पण होय का उदक तुटता मीना, ती मासळी असते. मासा वेगळा आणि मासळी वेगळी. मासा काही कालापुरता पाण्यातून बाहेर काढल्यानंतरही तो जिवंत राहू शकतो. पण ती मासळी जी असते ना, जीवन जिती जीवना संगे आणि मरण मत्स्या त्या वियोगे. बाहेर काढल्याबरोबर इंद्रिय विषयापासून आवरणं सोपी गोष्ट नाही मायबाप. पंच ज्ञानेंद्रियद्वारा हा जीव पंच विषयाचा भोग घेतोय. पंचविषयाचा भोग असेल, ऐहिक भोग आणि पारत्रिक भोग. मी उल्लेख करून गेलो होतो एक दिवस, पहिल्याच दिवशी भोगाचा विचार करत असताना बोलेल म्हटलं होतं. भोग अनेक आहेत, त्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध आदी जे असणारे हे पंचविषयापासून जे भोग या इंद्रियद्वारा जीव भोगतोय हे प्राप्त, आता ते सुद्धा भोगण्याकरता प्राप्त असावे लागतात. नाही तर इंद्रियामध्ये सामर्थ्य पण भोगच प्राप्त नाही. भोग प्राप्त असावा आणि इंद्रियाची अनुकूलता असावी आणि मग त्यागावा, त्याला वैराग्य म्हटले. लांबत जाईल, बोलेल उद्याच्या चिंतनामध्ये समारोप करत असताना. आज इथेच थांबतो. नाना प्रकारचे विशिष्ट अशा प्रकारचे भोग जरी प्राप्त झाले तरी ज्यानं जीवनामध्ये आत्मलाभाला गोमट ठरवलंय, गोमट म्हणून जाणलंय, दृढ निश्चय आहे, आत्मलाभ हाच जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून विशिष्ट प्रकारचे भोग प्राप्त झालेले असताना सुद्धा तो महात्मा हर्ष पावत नाही. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून तुम्हाला म्हणायचं हे सगळं ठरलेलं आहे ना आपलं. हां, तर चला उद्याच्याला बघू शेवटला कोणी कोणी खरंच पाठ केली का नाही होवी ते. हां, जवळजवळ आज बऱ्याच जणांच्या झाली असेल. आज 5-6 दिवस झाले ना. काय बोला सगळेजण. आत्मलाभासारखे
गोमटे काहीच न देखे, म्हणोनी भोग विषेखे, हरिखे जेना. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. अष्टभोगाबद्दल थोडंसं बोलत असताना आपण बोललोय, तुम्हाला बोलून गेलो होतो मी की 56 भोग कल बताएंगे. आणि 56 भोग नुसते सांगणार नाही तर 56 भोगाचा नैवेद्य महाभोग गोपाळकाला या दिवशी आश्रमामध्ये नंदनंदन श्रीकृष्ण परमात्म्याला तो 56 भोग महानैवेद्य तिथे असणारा समर्पित करायचा आहे. ते कोणते 56 भोग आहेत उद्या ऐका. आणि एकाएकानं एक 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 आणलं तर 56 होऊन जातील. उद्या बोलतो, आज नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचल तो ते लाभो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी, सला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जय अर्णव. पियुषांचे चंद्रमे जयालांछन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी ती लोकी. भजिजो आदिपुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.